मी अपर्णा धर्माधिकारी साय साय चॅनलतर्फे मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी पुन्हा एकदा एक नवीन विषय आणि नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे. ही गोष्ट वाचून झाल्यावरती मग आपण ह्याच्यावर एक चर्चा पण घेणार आहोत, कारण खूपच महत्त्वाचा विषय आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे होते कुरूप वेडे आणि याची मूळ अमेरिकन लेखिका आहे डोरोथी कॅनफिल्ड आणि याचं मराठी भाषांतर केलं आहे स्वाती केळकर यांनी. आणि ही गोष्ट 2004च्या पालकनीतीमध्ये आली होती. तर त्यातली गोष्ट मी ही वाचून दाखवते आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते. रात्रीची शांत वेळ होती. आई सांगत असलेली गोष्ट ऐन रंगात आली होती. ती ऐकण्यात गुंग झालेला मुलगा कसेबसे डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत गोष्टीचा शेवट ऐकत होता. नदीच्या आरशासारख्या स्वच्छ पाण्यात मान वाकवून त्यानं आपलंच प्रतिबिंब पाहिलं आणि त्याचं स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. बदकाच्या त्या कुरूप पिल्लाला दिसलं की तो एक सुंदर डौलदार पांढरा शुभ्र राजहंस झालेला आहे. कुरूप पिल्लू असताना त्याला जे दुःख अपमान सहन करावं लागलं होतं ते सगळं क्षणात कापरासारखं उडून गेलं. पिल्लू खुश झालं आणि मूल गाढ झोपलं होतं. त्याची आई हळूच दिवा बंद करून खोलीतून बाहेर आली. शेकोटीजवळ आपल्या म्हाताऱ्या आत्याच्या शेजारी बसत ती म्हणाली, आई आत्या, मला ना खरंच खूप आनंद झाला. तू आत्ता घरी आलीस ते किती छान वाटतंय मला. लहानपणी तुझ्या समवेतच्या आनंदी दिवसांची पुनरावृत्तीच मी रोज माझ्या मुलांबरोबर अनुभवत असते. लहानपणी सूर्यप्रकाश किंवा इतर दैवी देणग्यांसारखंच तुझं असणं पण मी गृहीत धरलं होतं. पण आता मला कळतंय की त्याच्यामागे किती मोठा त्याग आणि काळजी होती. आणि हे तर माझ्या समजण्याच्या पलीकडेच आहे की आम्ही तुझी स्वतःची मुलं नव्हतो, तरीही तू तुझं अख्खं आयुष्य आम्हाला दिलंस. कसं जमलं हे तुला? तुझा माझ्यावर इतका प्रभाव आहे ना की तुलासुद्धा गंमत वाटेल. तू आमच्याशी जशी वागायचीस ना तशीच मी माझ्या मुलांशी वागायचा नकळत प्रयत्न करते. आज तुझ्यासमोर तुझ्याकडूनच ऐकलेल्या सुंदर गोष्टी मुलांना सांगताना मला एक वेगळाच आनंद होतो. आज जी गोष्ट मी सांगितली ती माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. गोष्टीचा शेवट करताना मला नेहमीच तुझा आवाज ऐकू येतो. म्हातारी आत्या हळूच हसली. उसासा टाकत म्हणाली, आत्ताच काही दिवसांपूर्वी मी याच गोष्टीचा दुसरा शेवट बघितला आहे आणि मला कळत नाही आहे की त्याचा मला आनंद झाला की वाईट वाटलं का दुःख झालं. त्याचं वाईट वाटून घेणं चुकीचं आहे असंही वाटतं आणि तरीही. म्हणजे काय? भाचीनं विचारलं. ही गोष्ट वेस्ट ट्रिपल्याला झाली. त्याच्यामुळे तू कधीच ही गोष्ट ऐकलेली नाही आहेस. ही गोष्ट तुझ्या आईच्या मृत्यूच्या आधीची आहे. ओह, तू ही गोष्ट मला कधीच सांगितली नाहीस आत्या. मी तीच लहान मुलगी असं समज आणि मला ही नवीन गोष्ट सांग ना. ती उठून आत्याच्या पायाजवळ बसली. तिच्या केसात हात फिरवत आत्या म्हणाली, ही गोष्ट लहान मुलांसाठी नसून एका प्रौढ बाईसाठी आहे. गोष्ट ऐकून तूच मला हे ठरवायला मदत कर की गोष्टीचा शेवट सुखद आहे की दुःखद. ही गोष्ट माझ्याच आयुष्याचा एक भाग आहे. जेव्हा घरच्यांनी मला बॉस्टन सोडून जायला परवानगी दिली तेव्हा मी 25 वर्षाची होती. ही गोष्ट 19व्या शतकातली आहे. त्यांना माझी आवड ओढ ध्यास कळलाच नाही. 30 वर्षांपूर्वी मुलींची परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. मी लग्नाला नकार दिल्यामुळे सगळ्यांची खूपच निराशा झाली होती. बाबांनी माझ्या संगीताला दोष दिला. एखाद्या चांगल्या तरुणाच्या प्रेमात पडण्याऐवजी ही मूर्ख मुलगी पियानोच्या प्रेमात पडली ते म्हणायचे. त्यांचं म्हणणं बरोबरही होतं. मला खरं तर चांगल्या तरुणांची आणि सगळ्या प्रकाराचीच भीती वाटायची. मी माझ्याच दुनियेत होते. मला वाटायचं की लोक खुश आहेत कारण जगणं हीच फार आनंदाची गोष्ट आहे. प्रेम करण्यासारख्या लहान सहान असंख्य गोष्टी आहेत. माझं माझ्या संगीतावर प्रेम होतं आणि त्यामुळे
मला माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही मित्राची किंवा जोडीदाराची गरज नव्हती. जेव्हा मी वेस्ट रिप्लायला पोहोचले, तेव्हा माझी अवस्था पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्ष्यासारखी होती. मुक्ती. घरच्या असंख्य न संपणाऱ्या कर्तव्यांपासून मुक्ती. त्या असंख्य काका, मामा, आत्या, मावशा, चुलत आणि मावस भावंडांच्या साखळीतून. ते नेहमीच मला परके वाटायचे. जी मला स्वातंत्र्याची भरारी वाटत होती ना, ते विशेष असं काही नव्हतं. मला वेस्ट रिप्लेला संगीत शिक्षिका म्हणून काम मिळालं होतं. बॉस्टनला पण माझ्याकडे संगीत शिकायला मुलं यायची. पण ती आईवडिलांनी पाठवल्यामुळे ठरलेल्या वेळेत येणारी मुलं होती. तर वेस्ट रिप्लेला मी माझं आयुष्य जगायला सुरुवात केली. माझ्या या नवीन एकांतात मी बरीच नवीन गाणी लिहिली, नवीन चाली लावल्या. मग तिची मध्येच तंद्री लागली. पण आत्या, हे मी कधीच कसं ऐकलं नाही. ह्यात ते कुरूप पिल्लू कुठून आलं? भाचीनं विचारलं. आत्यानं गोष्ट पुढे नेली. मी बॉस्टनहून इथे तुझ्याकडे येण्याआधी वाटेत वेस्ट रिप्लेला थांबले होते. ते गाव सोडल्यापासून इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच तिथे गेले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी हे सगळं यापूर्वी तुला कधीच सांगितलं नाही, कारण मनाचा तो कप्पाच मी बंद करून टाकला होता. ते कुरूप पिल्लू म्हणजे माझा एक विद्यार्थी होता, 17 वर्षांचा. त्याच्यामुळे त्याचे आईवडील खूप गोंधळले होते, निराश झाले होते. मी पहिल्यांदा त्याला पियानो वाजवताना ऐकलं, ते मला अजूनही आठवतं. आणि दुसऱ्यांदाही त्याच्या गृहकृत्यदक्ष आईनं मला चहा दिला. डॅन तिथेच उभा होता, मोठे काळे डोळे, बेढब हातपाय. मुलांना चांगल्या तऱ्हेने वाढवण्याबाबत अतिशय दक्ष असलेले पालक स्वतःच्या मुलांबद्दल चारचौघात ज्या स्पष्टपणे बोलतात, तसेच ते बोलत होते. तसा तो खूप हुशार आहे, जर त्यानं डोकं वापरायचं ठरवलं तर, त्याचे वडील म्हणाले. ज्याच्यासमोर इतकं चांगलं आयुष्य जगण्याची संधी आयती ठेवली आहे, अशा या मुलांना अभ्यास करायला हवा. हो ना, आई म्हणाली. त्याच्या बाबांची इतकी छान फॅक्टरी आहे, पुढे डॅननं त्यांची जागा घेतली पाहिजे. आम्हाला त्याला खूप शिकवायचं आहे आणि आम्ही त्याला सांगतोय की कॉलेजला प्रवेश घे, व्यवसायाबद्दल, त्याच्या हिशोबांबद्दल सगळं शिक्षण घे आणि बाबांपेक्षा उत्तम व्यवसाय करून दाखव. पण तो तर संगीतासाठी जणू काही वेडाच झालाय. त्याला दुसरं काहीही सुचत नाही हो. त्याच्या डोक्यात हे खूळ कुठून शिरले कुणास ठाऊक. आमच्या दोघांच्याही कुटुंबात याआधी असला विचित्रपणा कधीच कुणी केला नाही. मी उत्सुकतेने डॅनकडे बघितलं. हे असलं बोलणं माझ्या चांगल्या ओळखीचं होतं. तो रुसून ब्रेडचा तुकडा कुरतडत बसला होता. मला त्याची दया आली. मी प्रयत्नपूर्वक विषय बदलला. चहा झाल्यावर आम्ही बाहेरच्या खोलीत आलो. तिथे डॅनचा पियानो होता. मिस्टर मार्विनने त्याच्याकडे अत्यंत खेदानं बघितलं. डॅन लहान असताना त्याच्यासाठी आणला होता. त्याचे सगळे हट्ट पुरवण्याची हौस होती त्याच्या आईला. मला वाटतं, पण या पियानोनंच त्याच्यावर करणी केली आहे. मी खूप उत्सुकतेने डॅनला वाजवायला सांगितलं. मला वाटलं तो एक मिसअंडरस्टूड जिनियस आहे. हो हो, अवश्य वाजवेल, त्याला आवडतंच वाजवायला, आई म्हणाली. डॅन, बाईंना ते मेडन्स प्रेयर वाजवून दाखव रे. डॅननं बराच विरोध केला, पण शेवटी नाईलाजानं कंटाळवाणं काम केल्यासारखं त्याने पियानो बडवायला सुरुवात केली. मला स्वतःच्या रोमॅन्टिक कल्पनेचं हसायला आलं. आणखी एक हौशी कलाकार, मी मनातल्या मनात म्हटलं. संगीताबद्दल अशी मतं असूनही डॅनचं वाजवणं संपल्यावर त्याचे आईवडील खुश दिसत होते. काहीही म्हटलं तरी तो वाजवतो चांगलाच, नाही का? श्री मार्विन म्हणाले. त्यांना मुलाचा अभिमान वाटतोय की लाज वाटते, हे काही त्यांच्या चेहऱ्यावरून मला कळलं नाही. मग त्यांनी मलाही वाजवण्याची विनंती केली. खूपच आग्रह केला. मी वाजवायला बसले आणि नेहमीप्रमाणे सगळं जग विसरून मी वाजवायला लागले. मी सोनाटा ॲपासिओनाटा वाजवलं. त्यांनी परत अजून काही वाजवा म्हणून आग्रह केला नाही. हा एवढा कठीण पीस वाजवायला तुम्हाला बरेच दिवस शिकायला लागलं असेल, नाही का? हीच काय ती त्यांची प्रतिक्रिया. डॅन तिथून कधी गायब झाला हे मला कळलंच नाही. ते निरोप द्यायला मला बाहेर आले.
डॅन असा निघून गेल्यामुळे त्याचे बाबा वैतागले होते. त्याने आता हा मूर्खपणा सोडून शाळेमध्येच जायला पाहिजे आणि अभ्यासात लक्ष घालायला पाहिजे. आज त्याला लॅटिनचे धडे गृहपाठ म्हणून मिळाले होते. गेला कुठे हा? ते चिडक्या आवाजात म्हणाले. मी माझ्या घराजवळ पोहोचलेच होते तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला आणि मी धचकून मागे वळून बघितलं. तिथे डॅन होता. तो खूप उत्तेजित दिसत होता आणि मग धाडस करून मला म्हणाला, कोणी इतकं अप्रतिम वाजवू शकतं असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे असं दैवी संगीत कोणी देवदूतच वाजवू शकतो. पण तुम्ही तर माणसासारख्या दिसता. आज घरी मी जे काही वाजवलं ते कृपा करून विसरून जा. मी कधीही असं कोणासाठी मला वाजवावंसंच वाटायचं नाही. मी फक्त स्वतःसाठी वाजवायचो. पण याआधी तुमच्यासारखं पियानो वादनही मी कधीच ऐकलं नव्हतं. मी तुमच्या घरी येऊन तुमचाच पियानो वाजवून दाखवू का? माझ्या पियानो वादनाबद्दल तुमच्या मनात कायम गैरसमज राहील हे मला सहन होत नाही आहे. मला एकदा तरी तुमच्यासाठी वाजवू द्या. आम्ही घरात गेलो आणि तो घाईघाईनं पियानोकडे वळला. लगेच त्याने स्प्रिंग सॉन्ग वाजवायला सुरुवात केली. मी अचंब्याने खुर्चीला खिळून बसले होते. त्याच्याकडे बघून मला खूप वाईट वाटायला लागलं. तो आता खूप अनोळखी वाटत होता, पण खूप जवळचाही वाटत होता. तो एक अलौकिक अनुभव होता. त्यानं आपलं हृदयच त्या संगीतात ओतलं होतं. जेव्हा वाजवणं संपवून तो मागे वळला तेव्हा त्याचा चेहरा त्याच्या संगीताच्या तेजानं चमकत होता. आणि मग अचानकच एकदम तेच जुने भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. तो परत गोंधळल्यासारखा दिसायला लागला. मी उठून त्याची पाठ थोपटली आणि म्हटलं, डॅन, तुला दैवी देणगी मिळाली आहे. कधीही तुझ्या आणि संगीताच्यामध्ये दुसरं काहीही आणि कुणीही येऊ देऊ नकोस. हे तुझंच राज्य आहे. तो मुलगा काहीही न बोलता काही क्षण माझ्याकडे बघत राहिला आणि एकदम लहान मुलासारखा जोरजोराने हुंदके देऊन रडायला लागला. जेवढ्या जोरात तो घरात शिरला तेवढ्याच जोरात तो घरातून बाहेर पळाला. मी त्याच्या मागे बाहेर दारापर्यंत गेले. त्या स्तब्ध रात्री पाईनच्या झाडांच्या मागून रडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर बरेच दिवस तो माझ्या दृष्टीसही पडला नाही. मग एक दिवस त्याची आई त्याला घेऊन विचारायला आली की मी डॅनला शिकवीन का? खरं तर आम्हाला वाटतं तो आधीच खूप चांगलं वाजवतं, त्या आनंदाने म्हणाल्या. पण त्याने की नाही त्याच्या बाबांना वचन दिलंय की जर आम्ही त्याला तुमच्याकडे पियानो शिकायला जर पाठवलं तर तो खूप अभ्यास करेल आणि डिग्री पण मिळवेल. आधीही आम्ही त्याच्यासाठी बरेच संगीत शिक्षक ठेवले होते, पण त्याला कोणीच आवडलं नाही. मी अर्थातच तयार झाले. आई त्याला माझ्याकडे सोडून गेली. डॅनचा चेहरा लाजेनं लाल झाला होता. तो काहीही बोलायला तयार नव्हता. हळूहळू त्याला माझ्याबद्दल विश्वास वाटायला लागला. आता त्याच्या मनात आकांक्षा आकार घेऊ लागली होती. त्याला दिशा दाखवणंही काही फारसं अवघड नव्हतं. उलट तो तर अगदी ओल्या मातीसारखा होता. त्याच्याजवळ संगीताची देणगी असूनही परिस्थिती त्याला हवं तसं वळवू पाहत होती. त्याने मला सांगितलं होतं की माझ्याकडे येण्याआधी एकदा तर त्याने संगीत सोडण्याचाच विचार केला होता. हे ऐकून तर मी खूपच हादरले. तो म्हणाला, आई बाबा माझ्यामुळे ना खूप निराश झालेत. आमचे धर्मगुरूसुद्धा माझ्याशी या विषयावर बोलले. त्यांच्या मते मला आज जे बरोबर वाटतंय ती कालांतरानं एक मोठी चूक ठरू शकेल, दुरुस्त करता न येण्यासारखी. जैन आत्या म्हणाली की आईबापाला छळायला अगदी दारूच घालून धिंगाणा घातला पाहिजे असं नसतं. त्यांच्या हृदयाचे तुकडे करण्याचे आणखीही बरेच मार्ग आहेत. आणि हे सगळं ऐकून माझा जीव खूप हळहळला. त्याला वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे मला वाटायला लागलं. डॅन, मी त्याला कळकळीनं विनंती केली. त्यांचं नको ऐकूस रे. त्यांना कळतच नाही आहे की हे किती अमूल्य, किती अमोल, किती अद्भुत आहे. तुला देवाची देणगी आहे ती. ते सगळे आंधळे आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. मला कळतंय खरंच. एके दिवशी आम्ही पाईनच्या झाडाखाली बसलो होतो. डॅन आडवा पडला आणि रडायला लागला. तुम्ही जेव्हा असं काही बोलता ना तेव्हा मला तुरुंगातून सुटका झाल्यासारखं वाटतं.
खरं तर मला तेच करायचं आहे जे मला योग्य वाटतं आणि संगीताच्या वाटेवर जाणं ही चूक आहे या विचारानं सुद्धा मला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं हो. असला विचारसुद्धा परत मनात आणू नकोस, मी त्याला ठामपणे बजावलं. त्याने मान डोलावली. जेव्हा मी तुमच्याबरोबर असतो ना तेव्हा नाही आणत. पण तो थांबला. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांच्याशिवाय मला कोणीच नाही. या सत्सद विवेक बुद्धीच्या भूताला घालवण्याचा माझ्याजवळ एकच उपाय होता. मी त्याला पियानोजवळ नेऊन बसवलं. त्याने ज्या ताकदीने आणि जोमाने बिथोवेन वाजवलं, मी तर थक्कच झाले. त्या काळातल्या सगळ्यात थोर पियानो वादकांना ऐकलं होतं, पण आजपर्यंत कोणाच्याही वादनाने मी अशी आतपर्यंत हलले नव्हते. त्याची वाजवायची पद्धत अजूनही थोडी खडबडीत होती, पण तरीही त्याच्यासारखी उत्स्फूर्तता कोणातही नव्हती. मग काही महिन्यांनी त्याची आई आली. त्या दिवशी मला पाईनच्या झाडाखालचं बोलणं परत आठवलं. तिचा चेहरा रडून रडून सुजला होता. तिने विनंती केली की मी डॅनला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून द्यावी. तो त्याच्या बापाचा जीवच घेईल असं वागून ती हुंदके देत म्हणाली, माझा नवरा तर अगदीच खरंच खचलाय हो. असं याला कसं आपल्या स्वतःच्याच भविष्याबद्दल कळत नाही हो. आमचा एकुलता एक मुलगा, काय नाही केलं आम्ही त्याच्यासाठी. माझाच मुलगा हा असा कसा असावा हो. आता लहान काय तो. फॅक्टरीत जाणार नाही असं त्याने आजच बाबांना सांगितलं. मी आमच्या धर्मगुरूंना बोलवायला चालले. ते परत एकदा त्याच्याशी बोलतील. मला वाटतं तुम्ही पण बोला, तुमचंच ऐकेल तो. त्या रुमालाने तोंड पुसत घाईघाईनं निघून गेल्या. आयुष्यात पहिल्यांदा मी इतकी बुचकळ्यात पडले. इतके दिवस मी जीवनाची एकच बाजू बघत होते का. एका क्षणासाठी मी डॅनच्या मनात विद्रोहाचे बीज पेरण्यासाठी स्वतःलाच जबाबदार धरलं आणि मी ठरवलं की त्याच्या आयुष्याला आकार देण्याच्या स्वतःच घेतलेल्या जबाबदारीतून मी स्वतःला सोडवणार आहे. पण नंतर मला वाटलं की आत्ता या क्षणी जर मी त्याची साथ सोडणं म्हणजे नाजूक फुलाला स्वतःच वादळाच्या हाती देण्यासारखं आहे. मी त्याला साथ द्यायचं ठरवलं खरं, पण मला तशी संधीच मिळाली नाही. त्याच दिवशी संध्याकाळी तुझ्या बाबांचं पत्र आलं. त्यात त्यांनी तुझ्या आईच्या मृत्यूबद्दल लिहिलं होतं आणि मला विनंती केली होती की मी तिथे येऊन. त्याच दिवशी संध्याकाळी तुझ्या बाबांचं पत्र आलं. त्यात त्यांनी तुमच्या आईच्या मृत्यूबद्दल लिहिलं होतं आणि मला विनंती केली होती की मी तिथे येऊन त्यांचं उद्ध्वस्त झालेलं घर सांभाळावं. तरुणीनं आत्याचा हात आपल्या हातात घेतला. तिथून पुढे मला तुझ्या आयुष्याची पूर्ण कहाणी माहीत आहे. त्या क्षणापासून तू फक्त आमच्यासाठीच जगलीस. इतकी प्रेमळ, इतकी परिपूर्ण की बाबांच्या मुलांना कधी कळलंच नाही की त्यांची आई मेली आहे आणि तू ताई आत्याची आई आत्याच झालीस. पण गाव सोडायच्या आधी तू तुझ्या त्या डॅनला एकदा तरी भेटली होतीस का गं? हो, एकदा त्यानं माझ्यासाठी बेगनर ऑपेरामधलं काहीतरी वाजवलं होतं. काय वाजवायचा तो. आज कुठल्या कुठे असता. काही क्षण ती नुसती शांत बसून राहिली. मग भाचीनं विचारलं, तू अशी बोलतीयस की जणू तो आता नाही आहे. तो गेलाय का? हो आणि नाही. मी गेल्या आठवड्यातच त्याला वेस्ट ट्रिपल्याला बघितलं. कसा आहे तो आत्ता आत्या? म्हातारा, जाडजूड आणि टक्कल पडलेला. जेव्हा मला कळलं की चर्चमध्ये देणग्या गोळा करणारा तो निस्तेज गुबगुबीत हातांचा म्हाताराच एकेकाळचा तरुण प्रतिभावंत होता आहे, तेव्हा मला कसं तरीच वाटलं. तो चर्चचा आधारस्तंभ आहे. वेस्ट रिप्लेचा एक प्रतिष्ठित नागरिक आहे. राज्यसभेचा सभासद आहे. त्याची आई अजूनही चांगली तरतरीत आहे. म्हातारी, तिनं मला खूप धन्यवाद दिले. त्याची आई अजूनही चांगली तरतरीत म्हातारी, तिनं मला खूप धन्यवाद दिले. हे सांगताना तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते की त्यांनी कधी डॅनबद्दल चुकीची समजूत करून घेतली होती. त्या मला म्हणाल्या, तो लहान असताना बऱ्याचदा मला वाटायचं की तो चुकीच्या मार्गानेच जाणार आहे. विचित्रच वागायचा तेव्हा. बहुतेक तुमच्या पण लक्षात आलं असेल. पण आमचे धर्मगुरू आणि मी धीर सोडला नाही.
त्याला सांगत राहिलो, समजावत राहिलो. आणि मग त्याचे बाबा गेले आणि अचानकच त्याच्यावर माझी आणि फॅक्टरीची सगळी जबाबदारी पडली. 3-4 वर्ष त्याने अगदी झपाटल्यासारखं काम केलं. एकदम सरळ झाला तो. अहो, एकदा तर त्याने मला सांगितलं, की तो आता एकदाच एवढे पैसे मिळवणार आहे, की परत पैशांसाठी काम करावं लागणार नाही. आणि मग तो परत संगीत शिकेल आणि म्हणजे तो सुरुवात करणार आहे. केवढी दुःखी झाले होते मी तुम्हाला सांगू. हादरलेच होते आणि इतके दिवस मला वाटत होतं, की त्यानं आता ते वेड पूर्णपणे सोडलं आहे. अगदी असह्य झालं मला. मग मी विचार केला, की हीच ती योग्य वेळ आहे. आता त्याला स्वतःचं कुटुंब असायला पाहिजे. मग मी माझ्या ओळखीची एक मुलगी त्याच्या गळ्यातच बांधली म्हणा ना. ती खूपच गोड मुलगी होती, नात्यातलीच होती आणि डॅनच्या प्रेमातही होती. त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर तो खरंच शांत आणि शहाणा झाला. तेव्हापासून आजपर्यंत कधीही मी त्याला संगीताबद्दल एक अक्षरही तोंडातून काढताना ऐकलेलं नाही आहे. हे जरा विचित्रच वाटेल, पण त्याचं मन पियानोतून असं उडलं आहे, की आता जर रविवारी कधी आम्ही चर्चमध्ये त्याला प्रार्थनेच्या वेळी वाजवायला सांगितलं ना, तरी तेवढंसुद्धा वाजवायला तो तयार होत नाही. त्याच्या मुली ज्या खोलीत पियानो वाजवत असतील, त्या खोलीत तो पायसुद्धा ठेवत नाही. असं वाटतं, की त्याला पियानोचा तेवढाच तिरस्कार वाटतो, जेवढं त्याचं एकेकाळी त्याच्यावर प्रेम होतं. त्याचं सगळंच जरा अवाजवी आणि अतिरेकीच आहे, नाही का? त्याची बायको अतिशय व्यवहारचतुर, हुशार आणि व्यवस्थित बाई आहे. आणि तसंही कुठल्याही एका माणसाला चांगली बायको आणि कुटुंब असेल, तर तो आयुष्यामध्ये स्थिरावला आहे असं म्हणता येईल. खरं सांगते तुम्हाला, तो अगदी आदर्श मुलगा, नवरा आणि वडील आहे. एक अतिशय चांगला माणूस. माझा मुलगा आहे म्हणून नाही, खरोखरच. तुम्ही कुणालाही विचारा. तिनंही सगळी कथा सांगितली. तेव्हा आम्ही डॅनच्या घरीच जेवणाची वाट बघत बसलो होतो. त्यांच्या घरी मला जेवायला बोलावलं होतं. थोड्या वेळानं डॅनच्या मुली आल्या आणि त्या चर्चच्या जत्रेबद्दल आनंदाने गप्पा मारत होत्या. डॅनला यायला फारच उशीर झाला. फॅक्टरीत खूपच महत्त्वाचं काम असल्यामुळे तो घाईघाईत जेवण करून त्याने उरकलं. जेवण झाल्यावर म्हाताऱ्या मिसेस मार्विननं मला पियानो वाजवण्याचा खूपच आग्रह केला. माझा जीव अक्षरशः तुटत होता. मला कळतच नव्हतं की आयुष्यात स्थिरावलेल्या डॅनकडे बघून आनंद मानावा की दुःख. मी सोनाटा ॲपोसिओनाटा वाजवलं. माझं वाजवणं संपल्यावर मी डॅनकडे बघितलं. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्याच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं अजूनच काळी दिसायला लागली होती. एक क्षणभरच त्यानं माझ्याकडे बघितलं. तेव्हाच त्याचे डोळे पाईनच्या झाडाखाली बसलेल्या माझ्या लहानग्या डॅनचेच डोळे होते, अश्रूंनी भरलेले. आणि मग सगळं संपलं. विझत असलेल्या मेणबत्तीचं शेवटचं लुकलुकणं होतं ते. मग तो त्याचा मोठा सिगार ओढत गुडघ्यावर बसलेल्या त्याच्या धाकट्या मुलीशी खेळायला लागला. मुली आणि बायको कुठल्या तरी गोष्टीसाठी हट्ट करीत होत्या. त्यांना प्रेमानं नकार देत त्यानं माझ्याकडे बघितलं. तेव्हा त्याचे डोळे अत्यंत उथळ होते, एका सफल व्यावसायिकासारखे. बदकाच्या कुरूप पिल्लाचा राजहंस झाला नाही. तो त्याच तळ्यात पिल्लांच्या तिथल्या मागण्या पूर्ण करत राहिला. ते बघून मी दुःखी व्हावं की त्याचं कुटुंब, उत्तम आयुष्य आणि समाजातलं स्थान बघून आनंद मानावा, तूच सांग. भाचीनं उठून आत्याच्या गळ्याभोवती हात घातले. तू मला एकाच वेळेला 2 गोष्टी सांगतेस, तुझी आणि त्या मुलाची. आई आत्या, मला यापूर्वी कधीच कळलं नव्हतं की तू स्वतःसुद्धा एक कुरूप पिल्लू आहेस. तुला राजहंस होण्याची संधीच नाकारण्यात आली. आम्हाला कधीच माहीत नव्हतं की आमचं लहानपण सुखाचं असावं यासाठी तू आपल्या आयुष्याचा त्याग केलास. पण माझ्या लाडक्या आत्या, मला त्याचं वाईटही वाटत नाही. मला वाटतं की आयुष्यात सगळ्यात
मोठी गोष्ट मुलांचं आणि घराचं प्रेम आहे. जेव्हा मी माझ्या मुलांबद्दल विचार करते तेव्हा मला वाटतं की जगातलं सगळं संगीत एकीकडे आणि असलं तरीही मुलांचंच पारडं जड राहील. आमचं सगळ्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव आहे आम्हाला सगळ्यांना. जेव्हा मी माझ्या मुलांबद्दल विचार करते तेव्हा मला वाटतं की जगातलं सगळं संगीत एकीकडे असलं तरीही मुलांचंच पारडं जड राहील. आमचं सगळ्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव आहे आम्हाला. तू भले एका राजहंसामध्ये रूपांतरित झाली नसशील, पण या प्रेमामुळे तू अजून काहीतरी झाली आहेस. देवी आमच्यासाठी. आत्या तिच्याकडे बघून प्रेमाने हसली. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे का. प्रेम सगळ्यात महत्त्वाचंच असतं आयुष्यामध्ये. खरंच तुझंच म्हणणं बरोबर आहे. पण तरीही गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट्स लिहा. आपण या गोष्टीवरती पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा पण घेणार आहोत. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. आमच्या सायसाय या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. मी अपर्णाताई आत्ता तुमचा तात्पुरता निरोप घेते. बाय.